श्री स्वामी समर्थ. नमस्कार धनुराशींच्या वीरांनो, काळजावर हात ठेवा आणि श्वास रोखून ऐका, कारण येत्या 28 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट 2026 या 4 दिवसात तुमच्या आयुष्याचा पट असा काही बदलणार आहे की तुमचे शत्रू थरथर कापायला लागतील. सोमवारी 31 ऑगस्टला कजरी तीज आणि संकष्टी चतुर्थीचा अत्यंत दुर्मिळ महायोग एकत्र येतोय आणि साक्षात देवगुरु बृहस्पती महादेव व विघ्नहर्त्या बाप्पाची त्रिवेणी कृपा तुमच्यावर बरसू लागली आहे. धनुराशींच्या हातातलं धनुष्य आणि अचूक लक्ष्यावर बाण मारण्याची तुमची ताकद गेल्या काही दिवसांपासून कुठून गेली होती ना? पायाखाली आग आणि डोक्यावर संकट सावट घेऊन तुम्ही जगत होता. घरात शांतता नव्हती आणि प्रत्येक कामात अडथळे येत होते. पण आता नशिबाचं चक्र 360 अंशात फिरणार आहे. तुम्ही ज्या संधीची कित्येक वर्षांपासून वाट पाहत होता, ती संधी स्वतः तुमच्या दारात चालून येणार आहे. पण थांबा, हा सुवर्णकाळ अनुभवण्यापूर्वी तुमच्या पाठीमागे तुमच्याच प्लॅनची चोरी करणाऱ्या आणि कामाचं श्रेय लाटणाऱ्या भामट्याचा बुरखा कसा फाटणार आहे हे आधी शांत डोक्याने समजून घ्या. धनुराशींच्या माझ्या भावा आणि बहिणींनो, पैशांच्या बाबतीत बोलायचं झालं तर या 4 दिवसात काखेला कळसा आणि गावाला वळसा घालत झालेली तुमची धावपळ कायमची संपणार आहे. तुम्ही ज्या मालमत्तेच्या व्यवहारासाठी, जुन्या गुंतवणुकीसाठी किंवा अडकलेल्या कोट्यावधीच्या निधीसाठी रात्रीचा दिवस करत होता, तो अडकलेला निर्णय साक्षात बाप्पाच्या कृपेने तुमच्या बाजूने सुटणार आहे. ज्या पैशांवर तुम्ही पूर्णपणे पाणी सोडलं होतं, ते पैसे आता व्याजसकट तुमच्या हातात परत येणार आहेत. पैशाअभावी थांबलेली तुमची स्वप्ने आता वेगाने पूर्ण होतील. नवीन उत्पन्नाचे आणि व्यवसायाचे असे काही गुप्त मार्ग उघडतील की तुमची धनुष्यातून सुटलेला बाण थेट ध्येयावर लागण्यासारखी परिस्थिती निर्माण होईल. शेअर मार्केट, रिअल इस्टेट किंवा लॉटरीच्या क्षेत्रात असणाऱ्या धनुराशींच्या लोकांना असा काही जॅकपॉट लागणार आहे की तुमच्या पिढ्यानपिढ्या बसून खातील. अचानक धनलाभाचे योग बनत असल्यामुळे तुमची आर्थिक बाजू पोलादासारखी मजबूत होईल. जे लोक कालपर्यंत तुमच्या गरिबीची आणि अडचणीची टिंगल उडत होते, त्यांच्या नाकावर टिचून तुमच्या खात्यात मोठी रक्कम जमा होणार आहे. बँकेचे हप्ते, डोक्यावरचं जुनं कर्ज आणि व्याजाचा प्रचंड ताण या दिवसात अचानक हलका झाल्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठा सुटकेचा श्वास घ्यायला जागा मिळेल. आता तुम्हाला कोणासमोरही हात पसरवण्याची गरज उरणार नाही. पण थांबा, अतिउत्साहात जाऊन कोणालाही न सांगता गुप्त पैशांची माहिती बाहेर दिली किंवा अपरिचित माणसाच्या सल्ल्याने गुंतवणूक केली तर हात दाखवून अवलक्षण केल्यासारखी तुमची भयंकर अवस्था होईल. कोणालाही मोठी रक्कम उसने देणे किंवा कोणाच्या जामिनावर सही करणे या दिवसात टाळा, नाहीतर उंटावरून शेळ्या हाकलल्यासारखी तुमची फजिती होईल. अचानक आलेल्या पैशांचा अपव्यय टाळा आणि योग्य ठिकाणी गुंतवणूक करा, कारण तुमच्या धनलाभाचा हा सुवर्ण मार्ग मोकळा होत असतानाच करिअरच्या मैदानात एक भयंकर वादळ तुमची वाट पाहत आहे. करिअर आणि व्यवसायाच्या बाबतीत बोलायचं तर धनुराशींच्या जातकांना असा काही अभूतपूर्व विजय मिळणार आहे की संपूर्ण क्षेत्रात फक्त आणि फक्त तुमच्याच नावाची चर्चा होईल. नोकरीत प्रमोशनची आणि उच्च पदाची वाट पाहणाऱ्यांना वरिष्ठांकडून अचानक मोठी खुशखबर मिळेल आणि परदेशातून किंवा नामांकित कंपनीतून जॉईनिंग लेटर हातात पडेल. बेरोजगार तरुणांना त्यांच्या स्वप्नातील नोकरी मिळण्याचा हा सुवर्ण योग आहे. ऑफिसमध्ये तुमचे अधिकारी तुमच्या कामाच्या कौशल्याने प्रभावित होतील आणि प्रोजेक्टचे संपूर्ण नेतृत्व तुमच्या हाती सोपवतील. तुमचे बाजारातील वर्चस्व वाढेल आणि तुमची पत समाजात दुप्पट होईल. वरिष्ठांशी असलेले तुमचे संबंध सुधारतील आणि नवीन व्यावसायिक संपर्क तयार होतील. पण या यशाचा एक अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचा नियम आजच तुमच्या मनात पक्का करून ठेवा. जोपर्यंत धनुष्यातून सुटलेला बाण लक्ष्याचा भेद करत नाही, तोपर्यंत गाजावाजा अजिबात करायचा नाही. तुम्ही जर आधीच सगळ्यांना सांगून डिंडोरा पिटायला गेलात आणि आनंद साजरा करायला गेलात तर स्वतःच्याच हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेण्यासारखा प्रकार घडेल. तुमचे प्रतिस्पर्धी आणि पाठीमागे चालणारे शत्रू तुमच्यावर बारीक नजर ठेवून आहेत. तुम्ही जरा जरी सुगावा दिला तर ते तुमच्या कामात मिठाचा खडा टाकतील आणि विघ्न आणतील. कामाच्या ठिकाणी तुमचे विरोधक तोंडात मारल्यासारखे गप्प बसतील आणि तुमची उत्तुंग प्रगती उघड्या डोळ्यांनी बघत राहतील. जीवाचं रान करून तुम्ही जी रात्र दिवस मेहनत केली होती, त्या कर्माची फळं अबोल राहून मिळायला सुरुवात होणार आहे. तुमच्या कामाची दखल वरिष्ठ पातळीवर घेतली जाईल आणि तुम्हाला मान सन्मान मिळेल. व्यवसायात नवीन पार्टनरशिप करताना किंवा नवीन शाखा उघडताना
करारातील प्रत्येक शब्द 10 वेळा तपासा. घाईघाईत घेतलेला कोणताही भावनिक निर्णय मोठे नुकसान करू शकतो. पण लक्षात ठेवा, तुम्ही जसे यशाच्या शिखरावर जाल तशी तुमच्या आरोग्याची एक जुनी समस्या अचानक डोके वर काढणार आहे. आरोग्याच्या बाबतीत गेल्या कित्येक महिन्यांपासून तुम्हाला असा विचित्र त्रास होत होता ज्याचं निदान डॉक्टरांनाही नीट करता येत नव्हतं. कधी अचानक पायाचे दुखणे, कधी पोटाचे विकार, तर कधी असह्य मानसिक तणावामुळे तुमचे पैसे आणि शांतता दोन्ही वाया जात होते. सततच्या धावपळीमुळे मान आणि पाठीचे त्रास तुम्हाला हैराण करत होते. पण या पवित्र दिवसात महादेवाच्या कृपेने तो न सापडणारा आजार एकदम उघड होईल. योग्य उपचार मिळतील आणि तुम्हाला प्रचंड मोठा दिलासा मिळेल. योग्य औषध उपचार लागल्यामुळे तुमचे शरीर पुन्हा एकदा टवटवीत होईल. जुन्या आजारातून मुक्ती मिळाल्यामुळे घरातील वातावरण आनंदी, हसरं आणि उत्साही बनेल. शरीराचा थकवा आणि मानसिक अस्वस्थता आणि चिडचिड एका क्षणात गायब होईल आणि तुमच्यात एक नवीन सकारात्मक ऊर्जा संचारलेली तुम्हाला जाणवेल. सकाळी उठल्यावर प्रसन्न वाटेल, मनातील सर्व भीती पळून जाईल आणि रात्री शांत झोप लागेल. आरोग्य पूर्णपणे पूर्ववत झाल्यामुळे तुम्ही पुन्हा एकदा नव्या उमेदीने तुमच्या ध्येयाकडे धाव घ्याल. शारीरिक आणि मानसिक बळ मिळाल्यामुळे तुम्ही कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सज्ज व्हाल. पण मित्रांनो, शरीर साथ द्यायला लागलं तरी तुमच्या कौटुंबिक आयुष्यात एक मोठी उलथापालथ तुमचे सगळे लक्ष वेधून घेणार आहे. कजरी तीजचा हा अतिशय पवित्र सण तुमच्या संसारात आणि नात्यांमध्ये एक अभूतपूर्व गोडवा घेऊन येतोय. नवरा बायकोमध्ये चाललेले जुने वाद, गैरसमज आणि संशयाचे भूत महादेवाच्या कृपेने पूर्णपणे मिटतील. दोघेही एकमेकांना समजून घ्याल आणि नात्यात नवीन प्रेमाचा अंकुर फुलेल. जोडीदार तुमच्या भावना समजून घेईल, तुमच्या प्रत्येक निर्णयात खंबीरपणे उभा राहील आणि तो तुमच्या गळ्यातला ताईद बनेल अशी सुंदर परिस्थिती निर्माण होईल. घरातील ज्येष्ठांचे आशीर्वाद तुमच्या पाठीशी राहतील, ज्यामुळे घरातील थांबलेली मंगल कार्य वेगाने ठरतील. घरात लग्नाची किंवा नवीन वास्तुशांतीची बोलणी यशस्वीपणे पार पडतील. मुलांकडून करिअरच्या क्षेत्रात एखादी खूप मोठी आनंदाची बातमी कानावर पडेल, ज्यामुळे तुमचा ऊर अभिमानाने भरून येईल. मुलांची अभ्यासातील प्रगती पाहून तुमचे मन तृप्त होईल. पण याच काळात तुमच्या आयुष्यातील गोड बोलून सल्ला देणारे कपटी आणि स्वार्थी नातेवाईक तुमच्या ताटातून निघून जाणार आहेत. जे लोक तुमच्या समोर मोठेपणा दाखवत होते आणि पाठीमागे काड्या करण्याचे काम करत होते, त्यांचा खरा चेहरा तुमच्या समोर उघडा पडणार आहे. त्यांच्या खोट्या सहानुभूतीचा बुरखा आता फाटणार आहे. तुमच्या भाबड्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन ज्याने तुम्हाला चुकीचा सल्ला दिला, ते आता स्वतःच्या जाळ्यात वाईट रीतीने अडकणार आहेत. नात्यांमधील हे शुद्धीकरण तुमच्या भविष्यासाठी अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे कोणाचाही मोह धरू नका. घरात शांतता आणि समृद्धीचा नवा अध्याय सुरू होणार आहे. पण थांबा, हे तर काहीच नाही, कारण 31 ऑगस्टच्या संकष्टीच्या रात्री एक असं भयंकर आणि थरारक रहस्य उघडणार आहे, जे ऐकून तुमच्या पायाखालची जमीनच निसटेल. हाच तो या 4 दिवसांचा सगळ्यात मोठा आणि मुख्य क्लायमॅक्स आहे. ज्या व्यक्तीला तुम्ही आपला गुरु मानलं, ज्याच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवला आणि ज्याला तुमचे सगळे प्लॅन सांगितले, तीच व्यक्ती तुमच्या आयडिया आणि प्रोजेक्टची चोरी करत होती. तुमच्या पाठीमागे तुमचेच प्लॅन्स दुसऱ्याला विकण्याचा हा मोठा कट होता. तुमच्या धनुराशीच्या अतिविश्वासू स्वभावाचा गैरफायदा घेऊन ती व्यक्ती तुमच्या कामाचे सर्व श्रेय स्वतःच्या नावावर मारण्याचा भयंकर प्लॅन आखत होती. हे साक्षात बाप्पा तुमच्यासमोर उघड करणार आहेत. बाप्पाच्या कृपेने योग्य वेळी हा प्रकार समोर आल्यामुळे तुमचे मोठे नुकसान टळणार आहे. ज्याच्यासाठी तुम्ही स्वतःचं नुकसान करून घेतलं, उसने पैसे दिले, त्यानेच पाठीमागे गेम खेळायचं पाहून तुमच्याच काळजाचं पाणी होईल. मित्रांनो, हा धक्का सहन करणं सोपं नसेल, पण धीर धरा, कारण कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही आणि नशिबाचे फासे आता तुमच्या बाजूने उलट पडणार आहेत. ज्यांनी तुमची आयडिया चोरली तेच आता समाजासमोर तोंड घशी पडतील आणि काळ त्यांना योग्य ती जन्माची शिक्षा देईल. त्यांच्या स्वतःच्या जाळ्यात ते असे अडकतील की त्यांना बाहेर पडायला मार्ग उरणार नाही. या कठीण प्रसंगातून सही सलामत बाहेर पडण्यासाठी आणि बाप्पाचा, देवगुरूचा व महादेवाचा पूर्ण आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्हाला काही अतिशय सोपे आणि प्रभावी उपाय करायचे आहेत. सोमवारी 31 ऑगस्टला संकष्टी चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर सकाळी किंवा संध्याकाळी गणपती बाप्पाला 21 दुर्वाची जोडी, 21 शिजवलेले हरभरे किंवा पिवळे मोदक आणि पिवळे झेंडूचे फुलं अत्यंत श्रद्धेने अर्पण करा. बाप्पांपुढे तुपाचा दिवा लावून विघ्नहर्ता स्तोत्राचा पाठ करा. त्याच सोमवारी महादेवाच्या पिंडीवर तांब्याभर पाण्यात किंचित हळद किंवा केसराचे 2 धागे टाकून सोबत पिवळी
कण्हेरीची फुलं वाहून ओम नमः शिवाय आणि ओम बृहस्पते नमःचा जाप करत जलाभिषेक करा. तुमच्या आयुष्यातील सर्व विघ्न आणि शत्रू जळून खाक होतील. महादेवाला बेलाचे पान अर्पण केल्यास मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. रात्री चंद्राचा उदय झाल्यावर तांब्यात शुद्ध पाणी, थोडेसे कच्चे दूध आणि चिमूटभर हळद टाकून चंद्राला अर्घ्य द्या, ज्यामुळे मनातील सर्व गोंधळ संपून एकाग्रता वाढेल. चंद्रदेवाला नमस्कार करून घरातील मोठ्या व्यक्तीचे आशीर्वाद घ्या. संध्याकाळी घरातील मुख्य दरवाजाच्या उजव्या बाजूला हळदीने लहान स्वस्तिक काढून तिथे तुपाचा दिवा लावा, यामुळे लक्ष्मीचा सदैव वास राहील. घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर पडून धन धान्याची वृद्धी होईल. जर तुम्हाला बाप्पांवर, देवगुरूवर आणि महादेवावर पूर्ण विश्वास असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा जय गुरुदेव लिहायला अजिबात विसरू नका. तुमचे एक श्रद्धापूर्वक शब्द तुमच्या आयुष्यात सकारात्मकतेचा प्रकाश पसरवतील. हा व्हिडिओ तुमच्या जवळच्या धनुराशींच्या माणसापर्यंत नक्की शेअर करा. चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. व्हिडिओला एक लाईक करून तुमचा पाठिंबा नक्की दाखवा. ॲप किंवा सोशल मीडियावर हा व्हिडिओ जास्तीत जास्त पोहोचवा. विघ्नहर्ता गणपती बाप्पा आणि महादेव तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करोत, तुमच्या कुटुंबाचे रक्षण करोत आणि सदैव तुम्हाला यशाच्या शिखरावर ठेवोत. धन्यवाद.